आपण स्वतःच्या राम मंदिरच्या इथे कसे गेलो आणि आम्ही काय केलं हे किस्से सांगून काय जेनजी त्यांच्याबरोबर येणार नाहीत. त्यांच्या ज्या मूळ समस्या आहेत पेपर फुटीच्या संदर्भातल्या त्याच्यावर तुम्ही भाष्य करायला पाहिजे. अमराठी रिक्षा चालकांची मुजोरी कांदिवलीत नंतर आपण आंदोलन त्यांनी आज हा विषय आहे एमपीएससीचा, आज त्याच्यावर बोलू. त्याच्यावर संजय नाईक बोलतील, संजय नाईक बोलतील त्याच्यावर. सचिवजी, आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की पक्षाकडे आमदार किंवा खासदार असं कोणीही नसतं, अनेक विद्यार्थी असो कंत्राटदार असो हे नेहमी सगळे जे ते राज ठाकरेंनाच भेटतात. बघा, आज महाराष्ट्रामधला सर्व मराठी माणूस हा सन्मान्य राजसाहेबांकडे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी येत असतो आणि आमच्याकडनं जी शक्य होईल ती सर्व मदत त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही महाराष्ट्र सैनिक म्हणून करत असतो. जे प्रश्न सरकारच्या दारी सोडवले पाहिजे ते शिवतीर्थावर सोडवले जातात. इथून नंतर पत्र गेल्यानंतर सरकारला जाग येते का? नाही, मला असं वाटतं याच्या संदर्भात आता साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि निश्चितपणे या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी आहे. उद्या जर याच्यावर कुठली कारवाई झाली नाही आणि त्यांनी आंदोलन करायचा निर्णय घेतला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही 100% त्यांच्या पाठीमागे सन्मान्य राजसाहेब उभे राहतील. एमपीएससी परीक्षार्थींनी शिवतीर्थावर राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर संदीप देशपांडे बोलत होते. मनसे नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पेपरफुटीवर बोलावं असं सुद्धा संदीप देशपांडे यांनी सांगितलेलं आहे. शिवतीर्थाबाहेरून संदीप देशपांडे बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. त्यानंतर संदीप देशपांडे शिवतीर्थावरून बोलत होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पेपरफुटीवर बोलावं अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिलेली आहे.